स्मिता पाटील यांचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतो एक चेहरा, साधा, प्रामाणिक पण अभिव्यक्तीने अफाट। बॉलिवूडच्या 100 वर्षाच्या इतिहासात अनेक अभिनेत्रींनी नाव कमावलं, पण कोणतीही पार्श्वभूमी नसताना शून्यातून नाव कमावणाऱ्या अभिनेत्री बोटांवर मोजण्या इतक्याच आहेत। आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या 80च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील आणि 17 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस। चला तर मग जाणून घेऊया अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याविषयी, पण त्याआधी कलाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी भावना आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 291 पावर्ड बाय GoPrack.com। स्मिता पाटील केवळ ग्लॅमर नव्हे तर वास्तव जीवनावर आधारित सिनेमा जगवणारी कलाकार। भूमिका, मंथन, चक्र यासारख्या चित्रपटांतून तिने दाखवून दिलं की अभिनेत्री म्हणजे फक्त सौंदर्य नाही तर समाजाचं प्रतिबिंबही असू शकतं। मराठी व हिंदी दोन्ही चित्रपट सृष्टीवर 2 दशके अधिराज्य गाजवणाऱ्या स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला। स्मिता पाटील यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती। शालेय नाट्य प्रयोगात ते भाग घेत पुढे जाऊन पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII या संस्थेतून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले। मुंबई विद्यापीठातून साहित्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी DD नॅशनल मध्ये न्यूज रीडर म्हणून काम सुरू केले। श्याम बेनेगल यांच्या चरणदास चोर या चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं। वयाच्या 20व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मिता पाटील या जवळजवळ 75 चित्रपटांच्या अनभिषिक्त सम्राज्ञी ठरल्या। सिने क्षेत्रांमध्ये येऊन स्मिता पाटील यांनी सौंदर्याची परिभाषा बदलली। त्या पॅरेलल सिनेमाच्या चेहरा बनल्या। मंथन, मंडी, बाजार, अर्थ, अर्धसत्य आणि भूमिका अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या। नंतरच्या काळात त्या बॉलिवूड आणि मराठीमधील सर्वोत्तम अभिनेत्रींमध्ये गणल्या गेल्या। स्मिता पाटील यांनी अनेक स्त्री केंद्रित चित्रपटांमध्ये काम करून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलं। 80च्या दशकात त्यांनी काही व्यावसायिक चित्रपटातही काम केलं। अमिताभ बच्चन यांच्या सोबतचा नमक हलाल हा त्यांचा हिट चित्रपट होता। 1977 हे वर्ष स्मिता पाटील यांच्या करिअर मधलं टर्निंग पॉइंट ठरला। या वर्षी भूमिका आणि मंथन हे 2 चित्रपट यशस्वी झाले। या कलात्मक चित्रपटातून त्यांनी नसरुद्दीन शाह, शबाना आझमी, अमोल पालेकर आणि अमरीश पुरी यासारख्या कसदार कलाकारांसोबत काम करून अभिनयात आपला वेगळा ठसा उमटवला। जैत रे जैत हा त्यांचा चित्रपट प्रचंड गाजला। यातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली। आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांना भूमिका, चक्र या चित्रपटातील भूमिकांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले। चक्रमधील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला। 2 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला सिनेमातील अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले। भारतीय सिनेसृष्टीतील अभिनय कलेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या स्मिता पाटील यांना आमच्या कलाकार टीम कडून विनम्र अभिवादन। तुम्ही स्मिता पाटील यांचे सिनेमे बघितले असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com।